मित्रांनो, भारतामध्ये आता प्लास्टिकच्या नोटा येणार असा एक मेसेज तुम्हाला आला असेल किंवा बातमी असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचली असेल. काही जण आता म्हणतायत की आता कागदी नोटा ज्या आहेत त्या पूर्णपणे बंद होणार. काही जण म्हणतायत की पुन्हा एकदा नोटबंदी होणार. तर काहींना असं सुद्धा वाटतंय की आता एटीएम मधनं प्लास्टिकच्या नोटा आपल्याला बाहेर येताना दिसतील. पण खरंच असं काही नक्की होणार आहे का? सरकारचा या बाबतीत नेमका काय प्लॅन आहे? तुमच्या खिशामध्ये ज्या 10 आणि 20 रुपयांच्या नोटा आहेत त्या खरोखर चेंज होणार आहेत का? बाद होणार आहेत का? जर त्या बदलणार असतील तर त्या पाठीमागचं खरं कारण नक्की काय आहे? या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. मात्र त्याआधी चॅनेलला सबस्क्राईब करा. भारतीय रिझर्व्ह बँकेला म्हणजे आरबीआयला केंद्र सरकारने 10 आणि 20 रुपयांच्या पॉलिमर म्हणजेच प्लास्टिकच्या नोटांची ट्रायल घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे. मात्र याचा अर्थ उद्यापासून लगेच देशभरामध्ये प्लास्टिकच्या नोटा येणार असा होतो का? तर नाही. ही फक्त एक ट्रायल असणार आहे. म्हणजे काही निवडक शहरं जी आहेत आपल्या देशातली तिथे मर्यादित प्रमाणामध्ये या नोटा वापरून त्याची गुणवत्ता, टिकाऊपणा, लोकांचा त्याबद्दलचा अनुभव आणि एटीएम मशीन मध्ये त्या नोटा व्यवस्थित चालतात का याची टेस्ट घेतली जाईल. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर पुढे मोठ्या प्रमाणामध्ये अशा नोटा चलनामध्ये आणण्याचा विचार सरकारद्वारे केला जाईल. पण आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या तुमच्याकडे ज्या नोटा आहेत 10 आणि 20 रुपयांच्या या नोटा मार्केटमध्ये चालणार की नाही? तर त्या चालणार आहेत, बंद होणार नाही. सरकारने संसदेमध्ये याबाबत स्पष्टीकरण दिले की जुन्या आणि नव्या नोटा दोन्हीही काही काळ एकत्रच चलनामध्ये राहतील. त्यामुळे जुन्या नोटा पूर्णपणे बंद होणार अशा अफवांवर विश्वास ठेवण्याची अजिबात गरज नाही. मग आता पुढे प्रश्न पडतो की बाबा भारतामधल्या नोटा ज्या आहेत त्या सध्या कशापासून बनवल्या जातात? तर अनेकांना असं वाटतं की सध्या ज्या नोटा आहेत त्या साधा कागद असतो त्यापासून बनवल्या जातात. पण प्रत्यक्षात भारतीय चलनी नोटा 100% कॉटन फायबर म्हणजे कापसाचे जे तंतू असतात त्या तंतूपासून तयार केल्या जातात. म्हणूनच सहज त्या फाटत नाहीत. थोड्याशा ओल्या जरी झाल्या तरी त्या टिकतात आणि वारंवार जरी आपण त्या वापरल्या तरी सुद्धा त्या चालतात. शाळेची वही किंवा वर्तमानपत्राचा कागद जो आहे त्या कागदावर नोटा छापल्या जात नाहीत. मग आता एवढ्या मजबूत नोटा ऑलरेडी आपल्याकडे असताना सरकार पुन्हा प्लास्टिकच्या नोटांकडे का वळतंय? तर याचं उत्तर आहे टिकाऊपणा आणि सुरक्षा. भारतामध्ये 10 आणि 20 रुपयांच्या नोटा सगळ्यात जास्त वापरल्या जातात. रोज हजारो लाखो लोकांच्या हातातनं या नोटा फिरत असतात. बाजारामध्ये म्हणा, बसमध्ये म्हणा किंवा किराणा दुकानात, चहाच्या टपरीवर, भाजीवाल्याकडे सगळीकडे या नोटा दिल्या जातात, घेतल्या जातात. त्यामुळे या लवकर फाटतात, त्या मळतात, खराब होतात. आरबीआयला दरवर्षी अशा अब्जावधी नोटा परत घ्यायला लागतात आणि नवीन नोटा त्यासाठी पुन्हा एकदा छापायला लागतात. त्यासाठी पुन्हा हजारो कोटी रुपयांचा खर्च करावा लागतो. या समस्येवर उपाय म्हणून सरकार पॉलिमर नोटा आणण्याचा विचार करते. पॉलिमर म्हणजे साधं प्लास्टिक नाही. हे एक खास प्रकारचं पारदर्शक आणि मजबूत असं प्लास्टिक असतं जे खास चलनी नोटांसाठी फक्त तयार केलं जातं. या ज्या नोटा आहेत त्या सहज फाटत नाहीत, त्या पाण्यामुळे खराब होत नाहीत. सामान्य नोटांच्या तुलनेमध्ये जास्त काळ त्या टिकतात सुद्धा. चुकून समजा एखादी नोट खिशात राहिली आणि वॉशिंग मशीन मध्ये गेले तर ती पॉलिमर नोट खराब होण्याची शक्यता खूपच कमी असते. पण आता यामागे टिकाऊपणा हा एकमेव उद्देश आहे का? तर नाही. सरकारची दुसरी एक चिंता आहे ती म्हणजे बनावट नोटांची. आरबीआयच्या अलीकडचा जर अहवाल बघितला तर देशामध्ये दरवर्षी हजारो कोटी रुपयांच्या बनावट नोटा पकडल्या जातात. विशेषतः 500 रुपयांच्या सगळ्यात अधिक बनावट नोटा असतात. मग 100, 200 आणि इतर नोटांचाही यामध्ये क्रम लागतो. बनावट नोटा म्हणजे केवळ आर्थिक गुन्हा आहे का? या नोटांचा वापर अनेकदा दहशतवादी कारवाया किंवा काळ्या पैशासाठी देखील केला जातो. म्हणजे ही समस्या तशी बरीच गंभीर आहे. मग पॉलिमर नोटांची खासियत काय? तर ती म्हणजे या कॉपी करता येत नाही. तुम्ही न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा किंवा सिंगापूरच्या नोटा पाहिल्या असतील तर त्यामध्ये मधोमध एक अशी पारदर्शक तुम्हाला भाग दिसतो. हा जो भाग असतो तो नंतर कापून तयार केला जात नाही, तर नोट जेव्हा बनत असते ती तयार करताना त्या प्लास्टिक शीट मध्ये तो बनवला जातो. यामध्ये मायक्रो डिझाईन, होलोग्राम असे जे काही सेफ्टी फीचर्स असतात ते जोडले जातात. त्यामुळे कुठल्याही सामान्य प्रिंटरमध्ये किंवा झेरॉक्स मशीनमध्ये अशी नोट तयार करणं जवळपास अशक्य असतं. आता खरं तर भारतासाठी ही कल्पना नवीन आहे का? नाही. 2012 मध्ये सुद्धा भारताने 10 रुपयांच्या पॉलिमर नोटांचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळेस असं झालं की बाबा काही शहरांमध्ये त्या नोटा आणण्याची तयारी सुद्धा झाली होती. वेगवेगळी काही कारणं असतील त्यामुळे तो प्रयोग त्यावेळेस एक्झिक्यूट झाला नाही. आता पुन्हा एकदा आरबीआयने हा प्रयोग करायचं ठरवलंय. सरकारने त्यावर परवानगी दिलेली आहे. यावेळी आरबीआयच्या नोटा छापणाऱ्या जी कंपनी आहे त्यांनी जगभरातल्या कंपन्यांकडून पॉलिमर सबस्ट्रेट म्हणजे नोट तयार करण्यासाठी लागणारं विशेष प्लास्टिक जे आहे त्याचा प्रस्ताव ऑलरेडी मागवलेला आहे. जगातील अनेक देशांनी आधीच पॉलिमर नोटा स्वीकारलेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने 1988 मध्ये जगातली पहिली पॉलिमर नोट चलनामध्ये आणली होती. त्यानंतर कॅनडा म्हणा किंवा न्यूझीलंड, सिंगापूर, व्हिएतनाम, रोमानिया, ब्रिटन सारख्या देशांनी देखील अशा पॉलिमर नोटा ज्या आहेत त्या चलनामध्ये आणल्या होत्या. या देशांचा अनुभव असं सांगतो की पॉलिमर नोटा ज्या आहेत त्या जास्त काळ टिकतात, त्या स्वच्छ राहतात आणि
बनावट नोटांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या देशाला त्या मदत करतात. तरीही पुन्हा एक प्रश्न राहतोच, तो म्हणजे जर या नोटा इतक्या चांगल्या असतील तर भारतातल्या सगळ्या नोटा ज्या आहेत त्या लगेच आपण प्लास्टिकच्या का बरं बनवत नाहीये? कारण हा फक्त नोट बदलायचा विषय आहे का? नाही. देशभरामध्ये वेगवेगळे लाखो ATM मशीन्स आहेत, बँकामध्ये नोट मोजणाऱ्या मशीन आहेत, कॅश सॉर्टिंग मशीन्स आहेत, इतर अनेक वेगवेगळी यंत्र असतात. या नवीन नोटांनुसार ते अपडेट करायला लागतील. त्यासाठी लागणारा खर्च मोठा आहे, त्यासाठी लागणारा वेळ जो आहे तो जास्त आहे. लोकांना नव्या नोटांची ओळख झाली पाहिजे, त्यासाठी वेळ लागतो. म्हणून सरकार आधी काय करतंय की कमी किमतीच्या 10 आणि 20 रुपयांच्या नोटांवरच फक्त प्रयोग करतंय. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे UPIचा वापर एकीकडे वाढत जरी असला तरी देशात अजूनही लाखो व्यवहार जे आहेत ते रोखीमध्ये होतात. त्यामुळे कॅशची गरज संपलेली नाही. सरकार जास्त सुरक्षित आणि टिकाऊ नोटा मार्केटमध्ये आता आणत आहे. म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला सांगायचं झालं तर हा निर्णय नोटबंदी सारखा नाही. जुन्या नोटा बंद केल्या जाणार नाहीत. हा भारताच्या चलन व्यवस्थेला अधिक आधुनिक बनवण्याचा, सुरक्षित बनवण्याचा, टिकाऊ बनवण्याचा एक प्रयोग आहे. हा प्रयोग जर यशस्वी झाला तर भविष्यामध्ये तुमच्या पाकिटामध्ये अशी नोट असू शकते जी पाण्याने खराब होणार नाही, सहज फाटणार नाही आणि त्याची बनावट प्रत तयार करणं जवळपास अशक्य असेल. मात्र हे सगळं ट्रायलवर अवलंबून आहे. त्यामुळे सध्या काहीही अफवा जरी असेल तरी त्यावर विश्वास ठेवू नका. तुमच्या खिशामध्ये ज्या आत्ता 10 आणि 20 रुपयांच्या नोटा आहेत त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. येणाऱ्या काळामध्ये भारताच्या चलन व्यवस्थेमध्ये मात्र मोठा बदल दिसू शकतो, हे आपण नक्की म्हणू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि खोट्या अफवा पसरू नयेत यासाठी जास्तीत जास्त लोकांबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. सध्या आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.